नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पर्युषणाच्या काळात कत्तलखाने बंद ठेवणे आणि मांस विक्रीवरती बंदी आणणे ही मागणी तशी जुनी आहे, पण तब्बल 8 दिवस मांस विक्रीवरती बंदी ठेवण्याची मागणी आणि त्यामागचं राजकारण हे गेल्या काही दिवसात पेटून उठलेलं आहे. शाकाहारींच्या हिताचे कैवारी नेते जोरदार मागणी करायला लागलेत आणि त्यामुळे मांसाहारींचा कैवार घेणाऱ्या नेत्यांनी सुद्धा आता आपला आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या वादामध्ये पर्युषण पर्वात मात्र सामाजिक प्रदूषण व्हायला लागलेलं आहे. वास्तविक या वादामध्ये शाकाहारी किंवा मांसाहारींचा कैवार घेणाऱ्यांना खरोखरच त्यांची चिंता आहे का, त्यांचे हितसंबंध जपायचेत का, की हे सगळं राजकारण आहे? आणि जर हे राजकारण आहे तर नेमकं का आणि कशासाठी आहे, कोण करतंय ते, याच विषयावरती आज आपल्याला चर्चा करायची. आणि त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राजकीय निरीक्षक अजित सावंत, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत मुंबई महापालिकेमधले मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील. त्याचप्रमाणे मीरा भाईंदरच्या महापौर गीता जैन या देखील या चर्चेमध्ये आपली मतं मांडणार आहेत. जैन साध्वी, कांता श्रीजी या देखील अगदी काही वेळात या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतील. मला सुरुवातीलाच जायचंय गीता जैन यांच्याकडे. गीता जैन, पर्युषणाच्या काळामध्ये 2 दिवस मांस विक्रीवरती बंदी किंवा कत्तलखाने या संदर्भातले परिपत्रक निघतात महापालिकेकडनं, स्थानिक स्वराज्य संस्था तसा नियम सुद्धा घालून देतात, आदराने पाळलं जातं. पण 8 दिवस बंदी घालायची म्हणजे हे का? बहुसंख्य नागरिक जर एखादं खाद्य खात असतील तर त्यांना वेठीला का धरायचं? माझी बंदी जे आम्ही गेल्या वेळी लावलेली ते मांस विक्रीवर नव्हती, ते कत्तलखान्यावर होती. आणि कत्तल होऊ नये ते आम्ही सगळ्यांची भावना होती तशी. अहिंसा प्रेमी जे होते जैन, त्यांची भावना होती की 8 दिवस पर्युषणचे नेमकं ते कत्तलखाने बंद राहावे. म्हणजे माणसांना जेव्हा ते मांस विक्री करून आणायचं आहे तर ते आणू शकतात. आणि आम्ही हॉटेल वगैरेला ते द्यायला बंदी ठेवली नव्हती. म्हणजे ते राजकीय रंग देऊन वेगळीच दिशेमध्ये घेऊन गेलेलं ते प्रकरण होता गेल्या वेळी. म्हणून यावेळेस आणि मग ते कोर्टाने त्यांना इंटरफिअर करावं लागलं त्यावेळेस. तर आता ते होऊ नये म्हणून आता नेमकं आम्ही पण तेच मागणी केली आहे का जे काही GR आहे त्याप्रमाणे 2 किंवा 3 दिवस जे काही आहे ते बंद ठेवावं. बरं, पण मग अशा प्रकारे ही अर्धवट प्रकारची बंदी झाली ना. तुम्ही हॉटेल्समध्ये नको म्हणताय, तुम्ही कत्तलखाने बंद ठेवायचे म्हणताय. दुसरीकडे आता मासे हे सुद्धा पुढे. माशांना जीव नसतो का? तुम्ही माशांच्या शिकारीवरती म्हणजे आपल्याकडे जी मासेमारी होते त्याच्यावरती बंदीची मागणी करत नाही. अशी अर्धवट बंदी करणं म्हणजे काय? नेमकं साधायचं काय याच्यामधून? मैं हिंदी में बोलूंगी. मच्छी को जब आप पानी से बाहर निकालते हैं तब उनमें जीव नहीं होता है, वो वैसे ही मरे हुए होते हैं. और कोली समाज जो होते हैं हमारे यहाँ, उनका सिर्फ और सिर्फ उनका जीवन निर्वाह या उनकी रोजी रोटी उस पे ही चलती है. और जैन अहिंसा प्रेमी होने के साथ साथ दयालु एक कौम कही जाती है. वो किसी की रोजी रोटी पे बिल्कुल भी प्रॉब्लेम आहे वैसा काम नाही करत. तुम्हाला जसा कोळी समाजाचा कैवार आता आलेला आहे तसा तुम्हाला खाटीक समाजाचा कैवार का येत नाही? त्यांची सुद्धा रोजी रोटी त्याच्यावरच अवलंबून असते ना. देखिए, खाटिक समाज को मैंने ये नहीं कहा कि खाटिक समाज की रोजी रोटी सिर्फ इसी पे अवलंबन होती है, लेकिन मच्छीमारी का ऐसा है कि वो डे टू डे, यानी आज अभी का पहले ही ये जो काल होता है हमारा पर्युषण, उसके पहले करीब करीब 1 महीने उनकी मच्छीमारी बंद होती है. नारेली पूर्णिमा से वो चालू करते हैं. तो उनपे और बंदी लाना, और जैसे मैंने कहा हमारा मेन मोटिव है कि जान बचाना. मच्छी को आप पानी से निकालते हैं तो जान वैसे ही उनकी नहीं रहती है. और हमारा जीव दया प्रेमी का जो अहिंसा का जो हमारा मंत्र है उसमें हम इसलिए कहते हैं कि 8 दिन अगर खाटिक समाज बंद रखता है तो उन्हें कोई बहुत बड़ा फर्क नहीं पड़ता है. क्योंकि हर एक व्यापारी साल के या कुछ दिन, 10 दिन गिनो, 12 दिन गिनो, या पर वीक गिनो या पर मंथ गिनो, हर एक व्यापारी अपनी दुकान या अपना व्यवसाय बंद रखता है. तो उसी संदर्भ में अगर खाटिक समाज 8 दिन बंद रखता है तो उनको कोई बहुत ज्यादा फर्क नहीं पड़ेगा. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. अजित सावंत, हा अहिंसेचा मंत्र पटतोय तुम्हाला गीता जैन यांनी दिलेला? पहिल्यांदा एक आपण लक्षात घ्या की हा जो विषय जो सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये भाजपचे जे म्हणजे 2 राज आहेत त्याच्यामध्ये. एक भाजपचे राजपुरोहित, ज्यांनी सांगितलंय की 8 दिवस पर्युषण काळामध्ये मांस विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवा. दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये त्यांचं आणखीन एक वाक्य असं लक्षात घेण्यासारखं, ते म्हणाले होते की जर इतर समाजाचे नेते त्यांच्या समाजाचं हित बघतात तर मी जैन समाजाचं का बघू नये. म्हणजे आता हे समाजामध्ये निवडणुकीच्या तोंडावर जे ओफाळून येतं. आणि दुसरे एक राज आहेत ते मराठी माणसांचे राज आहेत, ते मांसाहारींच्या हक्काच्या रक्षणासाठी ते उतरलेले आहेत. आता नक्की याच्यातलं राज काय आहे
हे दोन राज यांच्या त्या भूमिका, त्याच्या पाठचं राज काय आपण समजून घेतलं पाहिजे. तर मला असं वाटतं की एक तर कुठले राजकारणी म्हटल्यानंतर हे स्वाभाविक आहेत की आपापली वोट बँक निर्माण करणं किंवा तिचं जतन करणं, तिचं रक्षण करणं, ती वाढवणं ह्याकडे त्यांचा कल असतो आणि तो स्वाभाविक आहे, कारण शेवटी लोकशाहीमध्ये करावं लागतं. परंतु आपण ज्या भूमिका मांडतोय त्या भूमिका कुणासाठी मांडतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण आता मध्यंतरी एक भूमिका जैन धर्मगुरू नयन पदमसागर यांनी अगदी उघडपणे मांडली होती की आमची 18 लाख मतं आहेत आणि 18 लाख मतं ज्या पक्षाला पाहिजे असतील त्या पक्षाने आमच्या पर्युषण काळामध्ये मांस विक्री बंदीला पाठिंबा दिला पाहिजे. म्हणजे हे सरळ सरळ बार्गेनिंग होतं. म्हणजे आज काय झालंय की 10 वर्षापूर्वी अशा प्रकारचं बार्गेनिंग कधी जैन समाजाने केल्याचं मला आठवत नाही. पण जसजशी धनशक्ती वाढत गेली आहे तसा त्यांचा आर्थिक दहशतवाद बोकाळतोय की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मांसाहारी असेल तर त्याला फ्लॅट नाकारायचा. त्याच्यानंतर पण हे सगळं कसं आहे की एक विशिष्ट राजकीय विचारसरणी या देशामध्ये रुजायला लागली, जोर धरायला लागली. तसं जे मदत करणारे धनदांडग्या प्रवृत्ती आहेत त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही तुम्हाला मदत केली, आर्थिक मदत केली, आमची राजकीय मदत केली, आता त्याची किंमत वसूल करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्या भावनेमधून जैन समाजाकडून हे सगळं होतंय. आता मला वाटत नाही जैन गीता जैन मॅडम बोलल्या त्याच्याशी मी सहमत आहे की अतिशय शांततापूर्ण असा हा समाज आणि एक बंधुभावाचं नातं त्याचं सगळ्या इतर समाजांबरोबर राहिलंय. कधी हा समाज आक्रमक नव्हता. पण गेल्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये ही तेढ का निर्माण केली जाते, कोण निर्माण करतंय? म्हणजे एका बाजूला राजकारण्याने ती तेढ निर्माण करायचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या बाजूला जैन समाजानेच असं वागायचं की ज्याच्यामुळे त्यांच्या मनात इतर धर्मियांच्या त्यांच्याबद्दल इतर धर्मियांच्या मनात नाकस निर्माण व्हायचा. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे चाललंय आता मध्यंतरी आपण पाहिलं की राजकारण कसं याच्यावरून केलं जातं की एक जैन साधू आहेत, मला त्यांच्याबद्दल आदर आहे, धर्माबद्दलही मला आदर आहे, पण विधानसभेमध्ये त्यांना बोलवून विधानसभा अध्यक्षांच्या वरच्या स्थानावरती त्यांना बोलवून म्हणजे एका प्रकारे तो लोकशाहीच्या त्या मंदिराचा अपमानच झाला आणि सर्व विधानसभेतल्या सदस्यांनी त्यांच्यासमोर बसायचं. म्हणजे हे काय चाललंय देशभरामध्ये हा प्रश्न आहे की हा समाज एवढा आक्रमक आणि एवढा असा असहिष्णुतेपासून झाला. शांततापूर्ण असलेला हा समाज एवढा आक्रमक कशामुळे झालेला आहे? अभय देशपांडे, काय दिसतं तुम्हाला? जसं अजित सावंत यांनी एक टर्म या ठिकाणी फॉर्म केले की आर्थिक दहशतवाद, असा काही प्रकार तुम्हाला दिसतो यामध्ये? नाही, मला वाटतं की आर्थिक दहशतवादापेक्षा राजकारणाचे याला कंगोरे अधिक आहेत. पर्युषण काळामध्ये पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याची परंपरा महाराष्ट्रात बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. त्याविरुद्ध कोणाची तक्रारही नव्हती. प्रश्न सुरू झाला तो मागच्या वर्षी ज्यावेळेस भाईंदरमध्ये विशेषतः ज्याची मागणी झाली की पूर्ण काळासाठी पूर्ण पर्युषण काळासाठी कत्तलखाने, मांसाची विक्री, फिश मार्केट्स बंद ठेवावेत अशी मागणी सुरू झाली आणि त्यावरून मला वाटतं या वादाला तोंड फुटलं. मुळात फक्त हा वाद एवढ्या पुरताच मर्यादित नव्हता, तरी जैन आणि मराठी असं एक व्हेज आणि नॉन व्हेजिटेरियन सोसायटी असं एक मला वाटतं की मागच्या काही वर्षामध्ये विशेषतः मुंबईमध्ये, मध्य मुंबईमध्ये जिथे आता चाळी जाऊन रिडेव्हलपमेंटच्या ज्या नवीन बिल्डिंग उभ्या राहत आहेत आणि त्यामध्ये विशिष्ट समूहाला जागा देण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत, त्या माध्यमातून जे घेटोइझम होते आणि त्याच्यातून जी दरी निर्माण झालेली आहे ही याची मूळ कारण येतं. या नवीन नवीन टॉवर होत आहेत, त्याच्या बाजूला ज्या चाळी होत्या त्या जात आहेत, मुंबईचा माणूस बाहेर हद्दपार होतोय असे एक साधारणतः समज निर्माण झाला. त्याच काळामध्ये हे सगळे पैसेवाले लोक आपला फायदा घेत आहेत असं एक वातावरण निर्माण झाल्यानंतर त्यातच पुन्हा कोणीतरी आपल्या पर्युषण काळाच्या निमित्तावर पूर्ण मच्छी मार्केट बंद ठेवा किंवा मीठ बंद ठेवा असं ज्यावेळेस मागणी करतो त्यावेळेस त्याचा स्वाभाविक विरोध होतो आणि मग त्याला मराठी विरुद्ध एक जैन किंवा मराठी विरुद्ध एक अल्प उत्पन्न गटातील मराठी वर्ग आणि उच्च उत्पन्न गटातील जैन असा एक वर्ण मला वाटतं की जाती कलह त्याच्यातून निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. याच्यात स्वाभाविकच राजकारण आहे. राजकारणामध्ये मराठी मतांचं जे पुढच्या निवडणुका महापालिकेच्या जवळ आल्या आहेत आणि त्यावेळेस मराठी मतावर दावेदारी सांगणाऱ्या पक्षांची संख्या वाढलेली आहे. त्यात मी जास्त मराठी आहे असं सांगण्याचा प्रयत्न मनसे किंवा शिवसेना या दोन्ही पक्षाकडून होणार आणि हे यामध्ये अधिक आक्रमक कोण हे सांगण्याचा प्रयत्न याच्यातून होईल. पण मला वाटतं की हा मुळात मुद्दा जो आता यावेळेस मला वाटतं की जैन समाजाने खूप समंजस तशी भूमिका घेतलेली आहे. आता मग अशी गीता जैन म्हणाला की पहिल्या दिवशी बंद ठेवणं आणि शेवटच्या दिवशी एवढ्यापुरतं त्यांना मान्य आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की मासळी बाजार बंद ठेवण्याचा आग्रह आम्ही धरणार नाही. तर मला वाटतं की आता हा मुद्दा त्याच्यावरनं परत तापवायचा असेल तर त्याच्या मागे राजकारणाशिवाय दुसरं काही आहे असा काही निष्कर्ष मला वाटतं काढता येणार. म्हणजे अभय देशपांडे तुम्ही जसं म्हणताय त्याच्यामध्ये शाकाहारींचे पैसे आणि मांसाहारींची मतं याच्यावरनं कुठेतरी हे राजकारण होताना दिसतंय?
निश्चितच पुढच्या काळामध्ये समजा जर आपण असं गृहीत धरलं, स्पष्टच बोलायचं तर शिवसेना भाजप हे पक्ष वेगळे लढले तर शिवसेनेचे साधारणतः भाजपाचा जो जनाधार आहे किंवा जैन समाजाचं जे इन्क्लिनेशन आहे ते मॅक्झिमम मला वाटतं की ते बहुतांश जैन समाज हा भाजप बरोबर आहे. तर तो स्वाभाविकच भाजप त्यांच्या दृष्टीने मला राजपुरोहित यांची मागणी हा सगळा वाद एकीकडे मिटत असताना राजपुरोहित यांचं पत्र देणं, ते पत्र किंवा एक टोकन म्हणून असेल किंवा आम्ही मागणी केली होती दाखवण्यासाठी असेल, तर ते जर असं करत असेल तर त्याच्या विरुद्धची जी भूमिका असणारे पक्ष आहेत, जे मतं आहेत ती एकत्रित करण्यासाठी मराठीवर दावा सांगणारी मतं पुढे येतील. पण मला वाटतं की विरोधाभास आपल्याच भूमिकेमध्ये कसा असतो, एकीकडे पर्युषण काळामध्ये मांस विक्रीवर बंदी करण्याची मागणी करणाऱ्या लोकांना आपण आर्थिक दहशतवाद म्हणून घोषित करायचं आणि गोहत्ये बंदीची मागणी करणारे मात्र संस्कृती रक्षक म्हणून फिरणार. म्हणजे प्राण्यात सुद्धा कसे भेदभाव करू शकतो. मला वाटतं की आपल्या ह्या सगळ्या भूमिका ज्या असतात त्याच्या कुठे ना कुठेतरी राजकारणाची एक झालच असते. गोवंश हत्याबंदी, गोहत्येपर्यंतचा मुद्दा आता गोवंश हत्याबंदीपर्यंत गेला. त्याचं समर्थन करताना परत याचा विरोध करणं हा मला वाटतं की विरोधाभास हा केवळ राजकारणामुळेच निर्माण होत असतो. नक्कीच. म्हणजे याच्यामधून चित्र कुठेतरी असं दिसतं की वाद शमत जरी असला तरी तो कुठून ना तरी उकरून काढायचा. संदीप देशपांडे मनसेचे गटनेते आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले. संदीप देशपांडे, आताच अभय देशपांडे म्हणाले की एकूणच हा संपूर्ण प्रकार जो आहे वाद शमताना सुद्धा हा उकरून काढलेला जातोय. महापालिकेच्या तोंडावरतीच असे वाद का उकरून निघतात? म्हणजे साहजिकच सामान्य माणूस म्हणेल की मतासाठी हे सगळं केलं जातंय. असं आहे, मागच्या वेळेला सुद्धा हा वाद मोठ्या प्रमाणात झालेला. मागच्या वेळेला काय कुठलंही इलेक्शन नव्हतं, काही नव्हतं. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यावर उतरून याचा विरोध केलेला. हा पूर्ण वाद यावेळेला मिटलेला होता, काहीही कारण नव्हतं हा वाद होण्याचं. पण अचानकपणे महानगरपालिका एक सर्क्युलर काढते की हायकोर्टाचा आदेश असताना सुद्धा की आम्ही मार्केट बंद करतोय, तेव्हा मग हा वाद परत पेटलेला आहे. म्हणजे जो मिटलेला वाद होता तो उकरून काढण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलं. मग तुम्ही जर अशा, माझ्याकडे दुकानदार आले स्वतः की अहो आम्हाला मार्केट बंद ठेवायला सांगतात, आम्ही काय करायचं, मग ह्याच्यावर आम्ही बोलायचं नाही का? ह्याच्यामध्ये राजकारणाचा विषय कुठून आला? आणि दुसरी गोष्ट, आज मी नगरसेवक आहे, उद्या नसीन, उद्या मला या सगळ्या प्रकरणामुळे कदाचित एका समाजाची मतं मिळणार नाहीत, मला काय फरक नाही पडत त्याचा, मी नसलो नगरसेवक, मला काही फरक नाही पडत. पण अशा पद्धतीचे तुम्ही लोकशाहीच्या विरोधात वागवून जर आम्हाला कंपल्शन आणि बॅन या दोन गोष्टी जर शिकवणार असेल तर त्या कशा मान्य करायच्या? बरं, आपल्यासोबत नाशिकहून जैन साध्वी कांताश्रीजी या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा संपर्क तुटलेला आहे. मात्र गीता जैन, व्हॅलिड प्रश्न या ठिकाणी संदीप देशपांडे यांनी विचारलेला आहे की जर एखाद्या समाजावरती अन्याय होत असेल तर न्याय मागण्याची वेळ आली असेल आणि आवाज उठवला जात असेल तर त्याच्यामध्ये चूक काय? अशा प्रकारे मार्केट बंद ठेवणं किंवा कत्तलखाने बंद ठेवणं, अनेक लोकांची पोटं त्याच्याशी निगडीत आहेत. नाही, मी परत तेच सांगते, अनेक व्यवसाय ते वर्षात काही दिवस बंद ठेवतच असतात. आणि इतिहास बघितलं तर अकबर राजांनी हे प्रथा चालू केलेली तेव्हा की जैन धर्मियांचा पर्युषण दरम्यान ते कत्तलखाने बंद ठेवायचे. मग त्यावेळी एखादा अकबर राजांनी काय राजकारण करायचं होतं का? तसं मानण्याला काय, मैं हिंदी में बोलूंगी कि अगर हम वैसा मानेंगे क्या कि अकबर राजा को भी राजकारण करना था? अकबर राजाच्या वेळी लोकशाही नव्हती, तो एकमेव राजा होता भारताचा. लोकशाही आहे इथे, प्रत्येकाच्या मताला इथे किंमत आहे. संदीप देशपांडेंना काही मुद्दा मांडायचा. संदीप देशपांडे. नहीं, बिल्कुल मैं ये नहीं बोल रही हूँ कि ये बिल्कुल मतों के लिए, अभी ये भाजपा के लिए आप बोल रहे हैं, तो हमारे वहाँ अभी एनसीपी और कांग्रेस ने ये मुद्दा उठाया था कि 8 दिन बंद रहेगा. बात सुनिए, हमने उसका विरोध नहीं किया था. नहीं, अभी की गए महासभा में अभी एनसीपी वालों ने 8 दिन बंद करने को कहा था, तो ये भाजपा ही क्यों हर बार आक्षेप में आती है? मेरी बात सुनिए मैडम, मेरी बात सुनिए. कत्तलखाना बंद करने का हमने विरोध नहीं किया था. हमने वो बात एक्सेप्ट की थी कि ठीक है आप 2 दिन के लिए बंद रखो कत्तलखाना, क्योंकि उसके लिए प्रॉब्लम हो रहा था, लेकिन हमने वो बात एक्सेप्ट की. लेकिन जब आप मीट बैन करने के लिए बोल रहे हैं कि मीट की बिक्री ना हो, उस चीज के लिए हमने विरोध किया कि हम क्या खाएं और क्या नहीं खाएं, ये डिसाइड करने का अधिकार किसको नहीं है. ये अधिकार मेरा है और ये मुझे मिलना चाहिए. गीता जैन. बिल्कुल वो आपका है और हम उसमें सहमत हैं. हम किसी के अधिकारों को छीनने की बात नहीं कर रहे हैं.
हम सिर्फ मीट बैन नहीं कर रहे थे, मैं आपको फिर कह रही हूँ कि हम कत्ल खाने बंद करने की बात कर रहे थे। वो हुआ था, उसके लिए ये विरोध हुआ। माझ्या माहितीत शासनाचं जे परिपत्रक, महाराष्ट्र राज्य शासनाचं जे परिपत्रक आलेलं होतं, अधिकारियों ने किसके कहने के ऊपर ये सर्क्युलर निकाला? राज्य शासनाचं जे सर्क्युलर आलेलं होतं त्याच्यामध्ये मला वाटतं कत्तलखाने आणि मांस विक्री ह्याच्यावरची बंदी होती आणि महापालिकेतर्फे जे सर्क्युलर निघालेलं होतं त्याच्यामध्ये कत्तलखाने बंद ठेवण्यासंदर्भात माहिती होती। म्हणजे दोन्ही याच्यामध्ये कुठेतरी एकमत दिसत नाहीये। काय म्हणायचं याला अजित सावंत? मला पहिल्यांदा तर मला हे सांगायचं आहे की जैन धर्माच्या ज्या काही धार्मिक प्रथा परंपरा त्यांची तत्व असतील त्यांचाही आम्ही आदर करतो, त्यांनी त्या पाळायला बिलकुल हरकत नाही। परंतु जेव्हा त्याच्यावरती दुसऱ्यावरती निर्बंध लादले जातात त्यांनी काय खावं ह्याचा हे ठरवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा त्याला संदीप देशपांडे म्हणतात तसा तेव्हा त्याला विरोध होतो। आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे, लिंगायत समाजही आहे, हे समाज मांसाहार करत नाहीत, पण त्यांनी कधी श्रावणात करू नये, चातुर्मासात करू नये, अधिक मासात करू नये, गणपतीच्या दिवसात मांसाहार करू नये अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली नाही। ते स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन म्हणजे ज्याला पूर्णपणे शाकाहारी म्हणता येईल अशा प्रकारचे समाज आहेत। त्यामुळे कुठे वाद निर्माण होण्याचा प्रश्न नाही आला। हा वाद का निर्माण झालाय की आम्ही तर पाळणारच परंतु दुसऱ्यांनीही आम्हाला त्याच्यामध्ये ही बंधनं पाळली पाहिजे असा जेव्हा आग्रह धरला जातो तेव्हा वाद निर्माण होतो। आज जैन समाजाकडून दुर्दैवाने हीच गोष्ट होते, ती राहण्याच्या बाबतीमध्ये होते, इतरही अनेक बाबतीमध्ये होते आणि म्हणून लोकांमध्ये त्याच्याबद्दलचा असंतोष उफाळून आलेला आपल्याला दिसून येतो। बरं, गीता जैन, यामध्ये मुद्दा असा आहे की एका समाजामध्ये आपण राहतो, एकसंध हा समाज आहे, आम्ही वेज आहोत म्हणजे आम्ही कोणीतरी श्रेष्ठ आहोत। संदीप देशपांडे मुद्दा पूर्ण करा। आम्ही वेज आहोत म्हणजे आम्ही कोणीतरी श्रेष्ठ आहोत या अहंकाराचा एक उग्र दर्प या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आमची सोसायटी वेगळी, आम्ही वेज आहोत, आम्ही वेगळी सोसायटी फॉर्म करणार, आम्हाला नॉनव्हेज वाले नको। हा जो अहंकार आहे की आम्ही वेज म्हणजे कोणीतरी श्रेष्ठ आहोत, या अहंकाराला कुठेतरी आळा घालण्याची गरज आहे। कोण कुठला आहार घेतं त्याच्यामुळे श्रेष्ठ तो ठरत नाही आणि तो ठरवण्याचा प्रयत्न एका विशिष्ट समाजाकडनं होतोय। त्यामुळे या गोष्टींच्या विरुद्ध जो असंतोष आहे तो पसरण्यामागची कारण नेमकी ही आहे। गीता जैन, व्हॅलिड मुद्दा आहे, म्हणजे एका समाजात आपण राहतो जिथला बहुसंख्य समाज हा मांसाहार करत असेल तर केवळ एका ठराविक काळासाठी त्या समाजाने काय खावं आणि काय खाऊ नये हे एका छोट्या समाजाच्या हितसंबंधांसाठी आपण संपूर्ण समाजाला किती काळ वेठीला धरणार? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत गीता जैन? हेलो, हाँ, देखिए ये जो बोल रहे हैं कि हम वेजिटेरियन है इसलिए हमें अहंकार है, तो ऐसी कोई बात नहीं। मैं तो सबसे पहले वही बात का खंडन करना चाहूंगी, वो हमारे संस्कार है, गर्व नहीं। हम वेजिटेरियन है वो हमारे संस्कार है और इसीलिए हम कोई नॉनवेज खाने वाले को कम कक्षा का देखते, ऐसी कोई बात नहीं है। वो भी सेम है और हमारे लिए सभी मानव मनुष्य इस धरती पे है, वो सभी एक जीव है। तो हम ये नहीं समझते कि हम कुछ बहुत ऊपर की कक्षा के हैं क्योंकि हम वेजिटेरियन हैं। तो संदीप जी की इस बात से मैं सहमत नहीं हूं कि इस बात का अहंकार है, हमारे संस्कार है और हम जीव दया में मानते हैं। मैं बार बार ये कहती हूं कि किसको क्या खाना और क्या नहीं, उस अधिकारों पे बोलने के लिए या उस अधिकारों पे हम कोई भी आक्षेप नहीं कर रहे हैं, वो उनका अधिकार है, वो जो चाहे वो खाए। संदीप देशपांडे, लेकिन अगर 8 दिनों के लिए कत्लखाने बंद रहते हैं तो वो मग जैन सोसायट्या वेगळ्या का बनतायत? का तिथे नॉनव्हेज खाणाऱ्यांना घरं नाकारली जात आहेत? एक जिवंत उदाहरण आहे आमच्या नगरसेवकाचं की त्यांनी फोन केला तर त्यांना सोसायटीमध्ये घर नाकारलं गेलं। मग ही भेदभावाची जी परंपरा चालू झालेली आहे की आमची सोसायटी वेगळी तुमची सोसायटी वेगळी, ह्याच्याने समान एकसंध राहील का? गीता जैन, साहजिक आहे हा वाद फक्त एका पर्युषण काळात कत्तलखाने बंद ठेवणे याच्यावरचा नाही, हा एकत्रितपणे हा वाद त्या सगळ्या भावनांचा उफाळून आलेला आहे। देखिए संदीप जी, कोर्ट के भी ऑर्डर है कि क्या खाते हैं क्या नहीं, उस पर हम फ्लैट बेचने को या लेने को मना नहीं कर सकते। गीता जैन, आप जैन सोसाइटी को क्यों टारगेट कर रहे हैं? वहाँ ये होता है कि यहाँ सब शाकाहारी है। नगरसेवक को फ्लैट नकारा गया क्योंकि हमारी जैन संदीप जी, शाकाहारी और नहीं शाकाहारी के बीच में है, आप इस बात को जैन और अजैन के बीच में लेके जा रहे हैं। मैडम आप रिकॉर्डिंग सुनिए, मैडम आप रिकॉर्डिंग सुनिए, उन्होंने साफ तौर पे कहा है
कि ये जैन सोसाइटी है, यहाँ पे हम बाकी लोगों को अलाउड नहीं करते हैं क्योंकि यहाँ पे हम जैन मंदिर बना रहे हैं। क्या इस तरीके का भेदभाव समाज को साथ में रख सकता है? आपका ऐसा मानना है? गीता जैन जी नहीं, मैं आपको फिर कहती हूँ कि इसमें भी कोर्ट के ऑर्डर है कि आप किसी के खाने के या आदतों के उस पे फ्लैट देना या नहीं देना तय नहीं कर सकते। आप फ्लैट जो भी आपके पास खरीदा जाता है आपको देना होता है। तो क्यों नहीं वो व्यक्ति कोर्ट में गए और इस बात की पुष्टि की कि हमें यहाँ रोका गया है फ्लैट लेने से? संदीप देशपांडे, हमने बिल्कुल पुलिस स्टेशन में कंप्लेंट की है, लेकिन पुलिस कह रहे हैं कि इस तरीके का कोई कानून नहीं बनाया गया है। पोलीस सांगतात की ह्याच्या संदर्भातला काही नियम नाहीये, ह्याच्या संदर्भातला काही कायदा नाहीये, तर आम्ही कुठल्या कायद्याखाली यांना विरोध करणार? अशी परिस्थिती निर्माण झाली। म्हणून आमची मागणी आहे की जे नवीन गृहनिर्माण धोरण होणार आहे त्यामध्ये या गोष्टीचा समाविष्ट करावा की बाबा या गोष्टीमध्ये जर बिल्डर फ्लॅट नाकारत असेल तर त्याची ओसी आणि सीसी रद्द करावी। अभय देशपांडे, यामध्ये मुद्दा असा आहे की हा जर आपण विषय वाढवत नेला आहे फ्लॅटच्या वरनं तर हा विषयाला अंत नाहीये। यावरून वाद हे सुरू होतच राहणार आहेत। मात्र अभय देशपांडे, यामध्ये पुन्हा एकदा मुद्दा असा येतो की बहुसंख्य समाजाला ज्या वेळेला वेठीला धरलं जातं, 8-8 दिवस या प्रकारे कत्तलखाने बंद करण्याची, मांस विक्री बंद करण्याची मागणी होते, साहजिकच या ठिकाणी वाद हा निर्माण होणारच आहे। वाद आहे ते मुळात पहिल्यापासूनच, पण ज्यावेळेस याची मांस बंदीची दिवस वाढवण्याचे किंवा मागच्या वेळेस जर वाद चिघळला त्याचं कारण हे होतं की त्याची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न झाले। केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे किंवा जे आपल्या विचाराला किंवा आपल्या मताला किंमत देणारं सरकार सत्तेवर आलेलं आहे। आता याची व्याप्ती वाढवता येईल अशी भूमिका काही लोकांनी घेतली आणि त्यांनी जसा आग्रह घेतला धरला, त्यामुळे मागच्या वर्षी त्याच्यामधलं काही प्रश्न निर्माण झाले। पण या वर्षी जैन समाजाकडून असं स्पष्टपणे सांगितलं जात आहे की आम्हाला फक्त स्लॉटर हाऊसेस किंवा कत्तलखाने फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी बंद ठेवायचे जे पूर्वी, तेवढेच असू द्या, मांस विक्रीवर बंदी नाही किंवा मासे विक्रीवर बंदी नाही। असं असताना की राजकीय हेतूने कोणी पत्र देत असेल किंवा काही प्रशासकीय पातळीवर आदेश काढले जात असतील आणि ते खरंच आदेश काढून की बाबा आम्ही जैन समाजाच्या भावनांचं प्रतिनिधित्व करायचा प्रयत्न करतो आहोत हे दाखवण्याचा संदेश देऊन नंतर माघार घेतली तरी हरकत नाही। अशा पद्धतीची भूमिका कोणी घेतली असेल तर स्वाभाविक त्याच्यावरून राजकारण होणार। दुसरा प्रश्न असा आहे की जैन सोसायट्यांमध्ये मुंबईमध्ये इतर धर्मीयांना किंवा इतर जातींच्या लोकांना घर नाकारलं जातं हे वास्तव आहे। आणि दुसरी असं आहे की अशाच एका प्रकरणात मागे सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही प्रकरणं गेलेली आहेत। सर्वोच्च न्यायालयाने काही प्रमाणामध्ये लाईक माइंडेड पीपल कॅन फॉर्म सोसायटी इथपर्यंत मर्यादित ते ठेवलं होतं की दे कॅन फॉर्म सोसायटी, पण जे निवासस्थान किंवा ज्या बिल्डिंग किंवा ज्या इमारती खुल्या बाजारात विक्रीसाठी आहेत तिथे असं तुम्हाला भेदभाव करता येणार नाही किंवा भाड्याने देताना सुद्धा मागे आपण मला वाटतं की मुस्लिमांना घर नाकारणं या संदर्भातही बराच आउटक्राय झाला होता त्यावेळेस। तर अशा संदर्भातलं जे आहे की मध्य मुंबईतला मगाशी मी त्याचा उल्लेख केला त्याच्यावरनं ही दरी वाढलेली आहे आणि अशा ज्यावेळेस मागण्या होतात त्यावेळेस दोन्ही बाजूनी मला वाटतं भावना तीव्र असतात। मागे परळ भागातलं संदीप देशपांडे, अजित सावंत दोघांनाही माहित असेल की परळ मधलं एक फिश मार्केट हलवण्यासाठी तिथले मराठीच्या जीवावर राजकारण करणारे एक नेते पुढाकार घेत होते, ते कोणाला खुश करायसाठी करत होते हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यानंतर तिथे एक जैन धर्मीयाचा सोहळा झाला त्यावेळेस त्यांनी कुठलाही वाद निर्माण होऊ नये म्हणून तिथल्या जे मासे विक्रेते होते त्यांना काही त्यांचे जे नुकसान होणार होतं त्याचं कॉम्पेन्सेशन करून मार्केट काही दिवस बंद ठेवायला लावलं होतं। हेही प्रकार मला वाटतं की संदीप देशपांडे वगैरे यांना माहित असतील। तर हा प्रकार सातत्यानं होतो, पण मला वाटतं की हे सक्ती करणं जोपर्यंत लोक तुमच्या प्रतिसाद देत आहेत। मागच्या वेळेस पंढरपूरच्या यात्रेच्या वेळेस आपण एबीपी माझाने ती स्टोरी दाखवली होती की तिथल्या मुस्लिम धर्मीयांनी आपल्या गावात पालखी येते म्हणून ईदचा सण दुसऱ्या दिवशी सेलिब्रेट केला त्यांनी। जर या पद्धतीने समाज स्वतःहून पुढे येत असेल तर हरकत नाही, पण ज्यावेळेस एखादी गोष्ट लादण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेस स्वाभाविकच त्याला विरोध होणार आणि मग राजकारण तर आहे सर्व क्षेत्रात। तर मला वाटतं की जैन धर्मियांनी यावेळेस जरा समंजसपणाची भूमिका घेतली, अगदी स्वाभाविक आहे, अगदी स्वाभाविक आहे। अजित सावंत, ज्या समाजामध्ये आपण राहतो एक समाज आपण करण्याचं म्हणतो तिथे वेगवेगळ्या जातींचे धर्माचे हितसंबंध वेगवेगळे नेते जपण्याचा प्रयत्न करतायत, कसा हा एकसंध राहील समाज? नाही, अभय देशपांडेंनी मांडलेला एक मुद्दा या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे की आपल्या विचारांचं सरकार आलेलं आहे ही भावना आहे। आणि म्हणून आपण बघा की भाजपमधले सुद्धा
कोणते लोक ही मागणी करतायत? मग त्याच्यामध्ये गीता जैन असतील, राज पुरोहित असतील, अगदी मंगल प्रभात लोढा असतील. मंगल प्रभात लोढा म्हणजे भाजपच्या गळ्यातलं एक लोढणच झालंय. त्यांनी तर संपूर्ण दक्षिण मुंबई मांसाहारी जिल्हा जाहीर करा अशी एक मागणी, धाडसी मागणी केली होती. म्हणजे अशा प्रकारचे हे उद्योग, आपल्या विचारांचं सरकार आलंय, आपण त्या सरकारला सर्व प्रकारची मदत केलेली आहे, मग ती आर्थिक स्वरूपाची असेल, 18 लाख मतांच्या स्वरूपाची असेल, तेव्हा आता आपल्याला अधिकार आहे अशा भावनेमध्ये हा विशिष्ट समाज वावरायला लागलाय आणि ते चुकीचं आहे असं मला वाटतं. त्यांची जीवदया असेल, अहिंसा असेल, ह्या तत्वांचा आम्ही आदर करतो, त्याच्याबद्दल काय अनादर करण्याचं काय कारण नाही. पण ही जी तत्वांचं जे पालन आहे ते पालन 8 दिवसांसाठीच कशासाठी? ते तर आयुष्यभर करायला पाहिजे, प्रत्येक मिनिटाला केलं पाहिजे. तुम्ही कबुतरांना दाणे घालणार आणि त्या कबूतरखाने मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने कबूतर आणि त्या कबुतरांच्या विष्ठेमुळे पसरलेले रोग, त्या रोगांमुळे बळी पडणारे मुंबईकर, ही एका परीने अप्रत्यक्ष हिंसा नव्हे काय? तुमच्या उद्योगधंद्यामध्ये होत असलेलं कामगार आणि कर्मचाऱ्यांचं एक्सप्लॉयटेशन, ही शोषण, ही हिंसा नव्हे काय? त्यामुळे प्रश्न असा आहे की जैन धर्माने अशा प्रकारे दुसऱ्यांवर काही बंधनं लादण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. जीवदया आणि अहिंसा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशी पाळणार आहोत ह्याचा पहिल्यांदा विचार करावा आणि मग दुसऱ्यांना त्याचे सल्ले द्यावेत. गीता जैन, विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा, की अहिंसा हे तत्व जरी जैन धर्मात सांगितलेलं असलं तरी ते दुसऱ्यावरती लादणं, यामध्ये हिंसा नाही का होत? म्हणजे इनडायरेक्टली होत असेल, सायलेंटली, सटली होत असेल, पण हिंसा नाही का एका प्रकारची? नहीं, लादणं म्हणजे मला खरंच म्हणजे मैं ये नहीं समझ पा रही हूँ कि आप ये क्यों बोल रहे कि हम इम्पोज कर रहे हैं. हम आप सभी से ये कह रहे हैं कि स्लॉटर हाउस अगर 8 दिन बंद रखते हैं तो ऐसी कौन सी बहुत ज्यादा बड़ी आफत आ जाती है? मीट बैन नहीं किया हमने. मैं आपको फिर बता रही हूँ कि इस मुद्दे को राजकरण दिया गया है मीट बैन बोल के. हमने सिर्फ स्लॉटर हाउस के लिए ये कहा था कि स्लॉटर हाउस बंद रखा जाए, मीट बैन नहीं कहा था. मीट बिझनेस, मांसाचा उद्योगामधल्या त्या हायरार्कीमधलं एक संपूर्ण प्रकरण तुम्ही बंद ठेवण्याची मागणी करताय. तो संपूर्ण बिझनेस कोलमडतो त्याच्यामुळे, अनेकांची पोटं त्याच्यावरती अवलंबून आहेत. कसा फरक पडतो हा प्रश्न विचारूच कसा शकता तुम्ही? मैंने आपको फिर कहा कि 8 दिन हर व्यवसायी अपने 8 दिन क्या साल में बंद नहीं रखते हैं. हर एक व्यवसायी अपनी अपनी दुकानें, अपना व्यवसाय बंद रखते हैं. व्हॉलेंटरीली ठेवतात, त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार ठेवतात. त्यांना अशा प्रकारे कंपल्शन केलं तर त्यांचा राग हा साहजिक समोर येत राहणार आहे आणि त्याचं राजकारण हे होतच राहणार आहे. संदीप देशपांडेंना काय मुद्दा मांडायचा आहे? संदीप देशपांडे, विषय असा आहे की प्रत्येक वेळेला बॅन आणि कंपल्शन म्हणजे सूर्यनमस्कार तुम्ही जबरदस्तीने घाला. आता एक ठराव पास झाला. काय होत आहे की तुम्ही तुमचे जे विचार आहेत ते लादण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांवर करताय. आता सूर्यनमस्कार एखाद्याला नसतील घालायचे, एखाद्याला डिप्स मारायचे असतील तरी त्यांनी जबरदस्ती सूर्यनमस्कार घालायचे. एखाद्याला मीठ खायचं त्यांनी नाही खायचं कारण तुम्ही स्लॉटर हाऊस बंद ठेवणार. ही जी जबरदस्ती जी होतीये ना, ही लोकशाहीला घातक आहे. आजपर्यंत कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती कोणी करत नव्हतं. आव्हान करा तुम्ही लोकांना की बाबा तुम्ही बंद ठेवा. तुम्ही आव्हान न करता जेव्हा ती गोष्ट बॅन आणि जबरदस्ती आणि मग तुम्ही केलं नाही तर तुमच्यावर कारवाई, हे जे धंदे चालले संदीप देशपांडे, हे सगळं का होतंय? अशा प्रकारे बॅन आणणं, मग तुम्हाला त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला लागणं, हे सगळं या संपूर्ण राजकारणाचा प्रकार असं वाटत नाही तुम्हाला? संपूर्ण राजकारण चिघळवलं जातंय महापालिकेच्या तोंडावरती. भारतीय जनता पक्षाला या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये गुजराती आणि जैन मतांचं जे पोलरायझेशन करायचं आहे, त्या पोलरायझेशनसाठी भारतीय जनता पक्षाचे हे धंदे चाललेले आहेत. गीता जैन, देखिए ऐसी कोई बात नहीं है. मैं आपको फिर बोल रही हूं कि इसमें लादने की बात नहीं थे. और आप फिर कह रहे हैं कि भारतीय जनता पक्ष, हमारे वहां बहुसंख्य जैन है, हमारे यहाँ की आबादी बहुसंख्य जैन है और हम इसको हर पोजीशन में पालते आ रहे हैं. तो हमने कोई इस बार नया नहीं किया था. राजकारण उसके बाद खेला गया था और ये राजनीति है ये साबित करने के लिए कि पहले 3 साल कांग्रेस और एनसीपी ने ये बंद का मुद्दा उठाया था. संदीप देशपांडे जी, मुझे किसने क्या मुद्दा से, देखिए बात ये थी कि जब एक दिन प्यार से आपने कहा, प्यार से सबने सुन लिया, लेकिन जब बात आ गई कि नहीं अभी 1 दिन हो गया, अभी आप 8 दिन कीजिए, आप 4 दिन कीजिए, आप 2 दिन कीजिए, जब ये जबरदस्ती की बात आती है तो हम नहीं सुनेंगे. अजित सावंत, मला वाइंड अप कमेंट हवे तुमची की अशा प्रकारे हे राजकारण लोकशाही से किया था. हमारे वहां बाकायदा वोटिंग हुई थी इस बारे में और वो लोकशाही से वो बंद हुआ था. आप ये मत कहिए कि लोकशाही नहीं हमने पाली.
अजित सावंत, हे अशा प्रकारे कंपल्शन करणं, म्हणजे 2 दिवसाची मागणी झालेली होती, प्रेमाने हे 2 दिवसाची बंदी ह्या समाजाने स्वीकारली, पण 8 दिवसाची जिथे मागणी होती, आपण किती काळ या समाजाला जर वेठीस धरलं तर हे अशा प्रकारे त्यांचा कुठेतरी उद्रेक होणार आणि या उद्रेकाचा फायदा साहजिकच राजकारणी कुठेतरी घेतात. नाही, राजकारण याच्यामध्ये चाललं यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. मला सांगा, जसं आता अभय देशपांडेंनी सांगितलं, परळमध्ये एक मासळी मार्केट मराठीचा पुळका असणाऱ्या नेत्यानेच बंद करण्याचा प्रयत्न केला होता, असं एक उदाहरण आहे. मला त्याची माहिती आहे. पण तू केवळ तो मासळी मार्केट पुरेसा मर्यादित विषय नाही. परळ आणि लालबागमध्ये माझा जन्म झाला, माझं आयुष्य तिथे गेलं. मी आपल्याला सांगतो की आज जे परळ, लालबाग आणि काळा चौकी, डिलालोड या भागातलं मी स्वरूप बघतो, मोठमोठे उत्तुंग टावड आणि मराठी माणूस बाहेर फेकला गेलेला, हे सगळं पाहतो, तेव्हा मला कधी कधी प्रश्न पडतो की एका बाजूला मराठीच्या नावावरती राजकारण करायचं आणि दुसऱ्या बाजूला मराठी माणूस फेकला जातोय एका विशिष्ट धंदा आणि या प्रवृत्तीने या सगळ्या मराठी माणसांच्या प्रभाव असलेल्या क्षेत्रावरती कब्जा केलाय. हे या मराठी माणसांचं राजकारण करणारा दिसत नाही का? आम्हाला प्रश्न आहे. प्रत्येक मुद्द्यावरून हे राजकारण केलं जातं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की स्वातंत्र्याच्या 70 मध्ये आपण आता आहोत आणि आपल्याला अन्न स्वातंत्र्य नाहीये, मी काय खावं किंवा मी काय खाऊ नये, आणि त्याच्यापेक्षाही दुर्दैवाचा मुद्दा म्हणजे याच्यावरून राजकारण केलं जाते, हे त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे. या समाजाला स्वातंत्र्य आहे, मी काय खावं या गोष्टीचं, आणि राजकारण्यांनी हे कुठेतरी समजलं पाहिजे, नाहीतर सामाजिक भावनांचा उद्रेक झाला ना तर ते सांभाळणं कठीण होऊन बसेल. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा. माझा विशेषमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. बघत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहता एबीपी माझा. आपली चर्चा सुरू आहे पर्युषण काळामध्ये मांस विक्री आणि ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आपली चर्चा सुरू आहे पर्युषण काळामध्ये कत्तलखाने बंद ठेवणे आणि मांस विक्री बंद ठेवणे यावरून जे राजकारण सुरू झालेलं आहे त्याविषयी.